पण आमचं सुद्धा हे सीझन आहे. मग सीझन वाईज काम करायचं असते की नाही सांगा. निवडणुकीचा काळ आहे, आता भाषण नाही करायचं तर कधी करायचं. मी भाषणाचे काही बोलायच्या अगोदर मी काही गोष्टी मुद्दाम सुरुवातीला सांगतो. मी बेळगाव लोकसभेचा प्रभारी म्हणून मला काम करत असताना मी 8 क्षेत्रात सगळीकडे फिरलोय. गोकाक कारभारला अतिशय मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित असलेलं एकमेव क्षेत्र ते बेळगाव ग्रामीण क्षेत्र. आणि हे का सांगायला लागले, आज रात्री आमची अक्का झोपू नये म्हणून मला असं वाटतंय, म्हणून तिच्यापर्यंत ही बातमी पोहोचावी. अक्काबाई आज रात्री जरासं गोळी घे आणि मग झोप, कारण रमेश जारकिहोळी साहेब बेळगाव ग्रामीण मध्ये आज कार्यक्रमाला हजर राहून तुझं काही खरं नाही म्हणून मेसेज देण्याचा प्रयत्न करायला लागले. त्यामुळे अक्काबाईला आज रात्री जरासं एक पेग एक्स्ट्रा. आणखी एक मला मेसेज आला, आमचं विनायक कदम मला दाखवत होते. एक कार्यकर्ता मेसेज पाठवलाय की या भागाच्या मंत्री, या भागाचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आमच्या माता भगिनींना भीती घालायला लागलेत. तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या सभेला गेला, तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला गेला तर तुमचे 2000 बंद, तुमचं लाईट बिल चालू, तुमचं बस चार्ज चालू, जणू काही हिच्या बापाच्या घरातलं द्यायला लागल्या. एक लक्षात ठेवा, ही सरकारच्या योजना आहेत, हे कुणीच बंद करू शकत नाही. आणि मी 1000 वेळा व्यासपीठावर सांगितलं, आम्ही जरी राजकारणात असलो, कुठला आमदार, कुठला खासदार, कुठला मंत्री तुमचं घर चालवत नाही, खिशातलं काही देत नाही. ते तुमचं आहे, हक्काचं आहे, त्यांचा बाप देईल आणि द्यायलाच पाहिजे. त्यामुळं घाबरायचं बंद करा. एक लक्षात ठेवा, घाबरणाऱ्यांना, भीती घालणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. जरासं आडवं उभं राहायचं, जरासं पायातलं वर करून दाखवायचं, लगेच पळून जातात. तुम्ही काय करताय, मान खाली घालताय आणि भीताय, त्यामुळे भीती घालतात. घाबरायची गरज नाही. अहो जिजाऊची औलाद आहेत तुम्ही आणि आम्ही. मग जिजामाता व्हायचं आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. जिजामाता उभी राहिली म्हणून शिवाजी घडला, आणि शिवाजी घडला म्हणून हिंदू जोमानं, ताकदीनं, उत्साहानं या भारत मातीत प्रामाणिकपणे हातात भगवा झेंडा घेऊन जोमानं काम करतोय त्या जिजाऊमुळं. मग आम्ही जिजाऊचं नाव घ्यायचं आणि घाबरायचं कुणाला. आणि भीती घालते तिला मी माहिती नाही, तुझ्या तलवारीला धार नाही, तुझ्या कुकरला शिट्टी नाही, तुझ्या बोलण्याला काय अर्थ नाही. उगीच चाललंय, आपला सीझन चालू आहे, सध्या चालू आहे, चालू दे म्हणून जनता सहन कराल्या. सगळ्यांनी रमेश जारकिहोळी साहेब हळूहळू काहीतरी सोडत असतात. हे घे, हे घे, हे घे. ते धनंजय तर बसत होता आणि बसून हे घे, हे म्हणून. त्यांच्याकडे भरपूर साठा आहे जारकिहोळी साहेबांच्याकडे. आम्ही एवढंच सांगतो, जसं बेनके साहेबांनी सांगितलं, रमेश जारकिहोळी साहेबांच्या मध्ये ताकद आहे सरकार बनवायची बी आणि कार्यक्रम करायची बी. तसं एक व्यक्तिमत्व आमच्या बरोबर आज भारतीय जनता पार्टीत ताकदीनं उभं आहे. त्यामुळे एकदा दोनदा जरासं झालंय काहीतरी चुका, त्यामुळे त्यांना काय वाटलं हे नेहमीच होणार, ह्यावेळी नाही होणार. जगदीश शेट्टर साहेब दिल्लीला जाणार, खासदार होणार, दिल्लीला जाणार, मंत्री होणार. आणि काही सुरुवातीला धनंजय मी काय काय सगळे मुद्दे सांगितला. मत कुणाला घालायचं, एक मत राम मंदिरला, एक मत जनधन योजनेला, एक मत उज्ज्वला योजनेला, काय काय सांगितला. मी सांगते एक मत हिंदूला घालायचं आहे, एक मत माझ्या हिंदू धर्माला घालायचं आहे. कारण या जगामध्ये एकमात्र भारत देश आहे जिथं माझ्या माता भगिनींच्या कपाळावर कुंकू असतं, माझ्या माता भगिनींच्या डोक्यावर पदर असतो, माता भगिनींच्या कमरेला बाळ असतं, माझ्या भादवांच्या डोक्यावरती भगवा फेटा असतो, भगवा झेंडा हातात घेऊन फिरणारा एकमात्र हा भारत देश आहे. आणि तिथं जर हिंदू धर्म जिवंत ठेवायचा असेल तर आम्हाला नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान म्हणून पाठवायचं आहे. एवढंच ध्येय ठेवून तुम्ही काम करायचं आहे. माझा प्रश्न आहे, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी कुणाला निवडायचं? अहो तुम्हाला मी बऱ्याच वेळा विचारलं, आज मी विचारतो, तुम्ही सगळेजण इथं माता भगिनी बघा, जरा इकडे येतो मी. मुलगीचं लग्न करायचं झालं तर जावाई कसा पाहिजे? संजय पाटला सारखा काळा नको, गोरा पान पाहिजे, गव्हर्नमेंटची नोकरी पाहिजे, स्वतःचं घर असायला पाहिजे, स्वतःची जमीन पाहिजे. एवढं सगळं झाल्यावर मी कुंडली जुळते की नाही बघत असा, कुंडल्या जुळल्या मग लग्नाचा ठराव. एक मुलगी देत असताना हे सगळं बघणं स्वाभाविक आहे, आई वडिलांची जबाबदारी आहे. बघा, मी नको म्हणत नाही, मुलगी सुखात राहावी, तुझा संसार चांगला व्हावा, ती आरामात राहावं म्हणून हे सगळं बघताना
जर मुलगी देताना हे सगळं बघताय, मग एक मत देताना कुणाला द्यायचं हे सुद्धा जरा तपासून बघा की कुणाला देणार. नरेंद्र मोदी सारख्या राम मंदिर बांधलेल्या हिंदू प्रेमीला ते दाढी वाढवून इकंड बटाट घालतो तिकंड सोनं काढतो, सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक कॅसेट, काय बोलतोय कळतच नाही. माझ्यापेक्षा 4 वर्षानं मोठा आहे म्हणतोय, अजून माझं लग्नच झालं नाही. आता मग कुठं पाठवायचं याला? मग हे खोटं बोलणारे पाहिजेत का? परवा पाकिस्तान जिंदाबाद म्हणले, मी सगळ्यांनी सगळेजण काहीतरी वेगवेगळं बोलत बसतात. माझा प्रश्न आहे, पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांना मत घालणार का तुम्ही? जोरात आवाज पाहिजे. पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांना मत घालणार का? मग काय सांगायचं तुम्हाला? कमल बीजेपी नरेंद्र मोदी, कमल बीजेपी नरेंद्र मोदी, दुसरं काय डोक्यात ठेवूच नका. जगदीश शेट्टर साहेबांना दिल्लीत पाठवायचं आहे नरेंद्र मोदींचा हात बळकट करण्यासाठी, हिंदू धर्म जिवंत ठेवण्यासाठी. राम मंदिर बांधलंय, आता द्वारकेमध्ये कृष्णाचं मंदिर उभं करायचं आहे. जम्मू काश्मीर भारतात घ्यायचं आहे, भारतामध्ये समान नागरी कायदा आणायचा आहे, म्हणून नरेंद्र मोदीला वोट घालायचा आहे. अहो नवरात्री चालू आहे, आता उत्तर भारतात 2 वेळा नवरात्री असते, एक दसऱ्या वेळेने हप्ता. नवरात्रीत 9 दिवस सरबत पिऊन जगणारा माझा तुमचा पंतप्रधान नरेंद्र मोदी. राहुल गांधी संध्याकाळी नंतर या म्हणजे शोधा म्हणजे सापडेल. हे नाही म्हणून काँग्रेसवाले सांगू देत त्यांच्या आईला त्यांच्या घरात मी चाकरी करतो. माझा पंतप्रधान शाकाहारी आहे, माझा पंतप्रधान निर्व्यसनी आहे, माझा पंतप्रधान नवरात्रीत उपवास करतोय. राम मंदिराची प्रतिष्ठापना करताना 13 दिवस सरबत पिऊन होता. असा पंतप्रधान तुम्हाला पाहिजे की नको, याचा निर्णय तुम्हाला 7 तारखेला घ्यायचा आहे. मग हे सगळं कशाला मी छाती टोकून बोंबलून सांगायची काय गरज आहे? शिवरायांचे विचार जपणारा नरेंद्र मोदी, टिपू सुलतानचा विचार जपणारी आमची लक्ष्मी अक्का, इथे भगवा फेटा हातात भगवा झेंडा सगळं घेऊन तुम्ही मला आशीर्वाद केला म्हणून मी आमदार झाले. आणि तिकडे पंत बाळेकुंद्रीत जाऊन इंशाअल्लाह आपके कारण मैं MLA बने हूं. त्या माईला 2-2 रूप. आणि तुम्ही कसं काय विश्वास ठेवता? हे खास करून माझ्या माता भगिनी तुम्हाला आता कसं गुडघं टेकून कसं म्हणतात तसं पाया पडतो, पण हे विष वाढू देऊ नका. अहो ती आमदार मंत्री, तिचा भाऊ विधान परिषद सदस्य, आता पोरग्याला MP करायचं स्वप्न बघाल्या, थोड्या दिवसानं सुनोला घेऊन येणार, त्याच्यानंतर नातीला घेऊन येणार. मग आम्ही कुठं पंढरपूरला जायचं हरिराम विठ्ठल 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 करत, आणि तुम्ही ते बघत बसणार आहे सका काय? भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. परवा मी बोलताना मी कार्यकर्त्यांना सांगितलं, मी हिंदू आहे, जोपर्यंत अखेरचा श्वास असेपर्यंत बीजेपीतच काम करणार, हिंदुत्वासाठीच काम करणार, या भगव्या झेंड्यासाठीच काम करणार, छत्रपती शिवरायांच्या विचारासाठीच आविष खपवणार. हे स्वप्न बघून आम्ही काम करालोय. 3 वेळा, एकदा नव्हे 2दा. रमेश जारकिहोळी साहेब सारखं म्हणतात, संजीव मेला अन्याय घेत येणारे मारते नी व्यवहारे मारे ना रे ना निमक बिटेल होगांगिल ना इल्ले राव. बीजेपी जय हो, नरेंद्र मोदी जय हो, भगवा झेंडा जय हो. हिंदुत्वासाठी जगायचं. करोनामध्ये आम्ही किती जणांना गमावलो, आणि उद्या सकाळची बी गॅरंटी आहे काय? समजा आता मी उद्या उठलो नाही, तुम्ही काय म्हणाल, काल हिंडोलग्यात काय बोलला लय चांगलं. संजू पाटील, आमचा संजू पाटील चांगलं बोलतोय लय पोरग बरं. मग कोणतरी जिथला पोचलेला आमचा महादेव सारखा किंवा आणि कोणतरी संजय कुद्रेमणीचा आहे की, किंवा तो परशुराम तुप्पट फोन करणार, साहेबांचं मड आणलं का नाही अजून? केलीत हाय काय घरात आणल्यात? आता सगळेजण म्हणाले माझी अध्यक्ष माझी आमदार संजय पाटील. मड कुठं आहे यावर ना? मग कन्नडा भागना मित्रांत अष्ट ಕೇಳ್ತಾರೆ, ಹೆಣ ಯಾವಾಗ ಬರೋದಿತಿ, ಹೆಣ ಎಲ್ಲಿಟ್ಟಿದರು, ಹೆಣ ಯಾವಾಗ ತಗೊಂಡು ಬರ್ತಾರು, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನಂದು ಉಸುಲು ನಡೀತಾ ಇದೆ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ संजय पाटील. उचलू नी तू ह्याना. आणि बायको सुद्धा पहिल्या हातातला अंगठ्या बिंगट्या काढून घेते, हे आणि त्याची आईला घेऊन जाईल म्हणून. हे सगळं सोडून जायचं, काय घेऊन जायचं नाही. काय येणार आहे का आमच्या बरोबर ना? आता बघा गाड्या लावलं इथं, तिकडे जाताना गाडी नाही, बंगला नाही, घोडा नाही, बायका नाही, पोरं नाही, घर नाही, दार नाही, संसार नाही, चिपाटाचं धाट माझ्यावर पाट सुतळीची गाठ, कार्यक्रम संपला. एवढंच घेऊन जायचं, काय घेऊन जायचं नाही. मग जगायचं कसं? शिवरायांच्या विचारांना मान सन्मान देऊन जगायचं का टिपू सुलतान सारख्या नालायक लोकांचा विचार घेऊन जगायचं? हे ठरवायचं निवडणूक म्हणजे आताची लोकसभा निवडणूक. म्हणून तुम्हाला हात जोडून आम्ही विनंती करतो, 7 तारखेला नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी, जगदीश शेट्टर साहेबांना दिल्लीत पाठवण्यासाठी
जास्तीत जास्त मताधिक्य द्यायची जबाबदारी तुमची आणि आमची आहे आणि द्यायला पाहिजे. अहो 3 वेळा गेलं तरी खणखणीत उभा आहे. ते जायला गेलं तर गेलं, माझ्यासारखे लाख गेले तरी चालतील, पण लाखाचा पोसिंदा नरेंद्र मोदी माझा टिकला पाहिजे. तो पंतप्रधान म्हणून राहायला पाहिजे. मला काय 3 दिवस 12 दिवस कार्यक्रम संपला विसरून जातील, पण माझ्या नरेंद्र मोदीला मात्र हे जग लक्षात ठेवणार आहे. या भारत देशात नव्हे जगामध्ये नरेंद्र मोदीचा डंका वाजतोय. नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व पाहिजे म्हणून पाकिस्तानचे लोक सांगायला लागलेत. आणि तुम्हाला काय झालंय? तुम्ही असले काय हुडकून मिळणार आहे काय पंतप्रधान? अहो मी 23 वर्ष झाले त्या माणसाला बघतोय. 23 वर्ष, 13 वर्ष गुजरातचा मुख्यमंत्री, 10 वर्ष पंतप्रधान. ना सर्दी ना खोकला ना ताप ना काय भानगडच नाही. मला बघा अनेक महिना गेले की रुमाल घेऊन फिरायला लागते, पुसात लागते. सर्दी आली, ताप आला, खोकला आला. आमचे डॉक्टर बसले बघा सोनाली सरनोबत तिथं, कुठल्या गोळ्या देऊ म्हणून विचारतात. आम्हाला लगेच औषधं सुरू झालं, पण या माणसाला ताप नाही, सर्दी नाही, खोकला नाही, ताप कुठलाच आजार नाही. याचा अर्थ दैवी शक्ती, दैवाचा आशीर्वाद असलेला एक पंतप्रधान आम्हाला या देशाचा पंतप्रधान म्हणून लाभला आहे. मग तुम्हाला कशाला सांगायला पाहिजे काय? ती किती भीती घालत्या. अजिबात घाबरू नका आणि कधी हाक मारा. तुम्ही म्हणाल संजय पाटील आता आमदार नाही, त्याच्या हातून काय होणार नाही. आवाज देऊन बघा हो. शेर बुढ़ा हुआ क्या और जवान क्या, जंगल क्या और शहर क्या. जहां भी होता है शेर शेर ही होता है. लक्षात ठेवायचं तुम्ही. आणखी एक मगाशी सांगताना धनंजय जाधव ते उल्लेख केले. भगवा झेंडा ओढा लागल्यात, फेटा बांधा लागल्यात, काय काय करून भगवा घेऊन. युवराज जाधव सांगितले आमचे भगवा झेंडा घेऊन मात्र हे भगव्या एवढं म्हणतात. माझा लक्ष्मी हेब्बाळकरांना प्रश्न आहे, मीडियाच्या माध्यमातून त्यांनाही माझी विनंती आहे. लक्ष्मी हेब्बाळकर खरोखर हिंदू धर्माला मानत असेल, लक्ष्मी हेब्बाळकर खरोखर शिवरायांना मानत असेल, खरोखर तिला हिंदू म्हणून अभिमान असेल, तर हिंदूंचं दैवत आम्ही गायाची हत्या होऊ नये म्हणून कायदा केला भारतीय जनता पार्टी सरकारनं. ती जाऊ दे उद्या विधानसभेत मंत्री आहे, कॅबिनेट मध्ये सांगू दे, ते जे विधेयक आहे गोहत्या कायद्याचं ते पास कर. लक्ष्मी हेब्बाळकर मी तुला हितच सांगतो, तू एवढं करायचं, मी तुझ्या बरोबर येतो. कोण येते का नाही बघतो, पण तू करत नाही याची मला खात्री आहे. रात्री सूर्य उगवेल, पण तुम्ही काँग्रेसवाल्यांना हे हिंदुत्वाचं कधीच जमणार नाही, कधीच करणार नाही. एवढंच नव्हे, आणखी एक धर्मांतर कायदा बी आम्ही बीजेपी सरकारनं आणलाय. काय धर्मांतर करू नये त्याचा सुद्धा ते वॉकआउट करून गेले ही लक्ष्मी अक्का. आणि इथून भगवा फेंडा. लाज पाहिजे यांना. अरे 2-2 रूप तुमची. पावडर लावून गोरी दिसते ठीक आहे की, पण ह्यात बी डबल रोल. हाय ते दाखवा रो. हिंदुत्व आहे तर हिंदुत्व जगा, आणि हिंदुत्व नसेल तर काँग्रेसच करा. आमचं काय म्हणणं नाही, पण माझ्या हिंदू बांधवांच्या हृदयाशी खेळू नका. माझ्या माता भगिनींची फसवणूक करू नका. आणि माझ्या माता भगिनीला माझ्या हात जोडून विनंती आहे, तुम्ही फसू नका. अहो पैसा बरोबर घेऊन जायचं नाही. बघायची सांगितलं की काय येणार आमच्या बरोबर ना. गाडीतनं चौकाच्या खांदीवरनं घेऊन जातात, गाडीतनं घेऊन जात नाही. काही पैसे येत नाही, साडी येत नाही, काही सोनं येत नाही, काय नाही. जाळून येऊन फर्स्ट क्लास टीव्ही सिरियल बघत बसलेले असतात. महाराष्ट्राची हास्य जत्रा. हे असं परिस्थिती आहे आपल्या जीवनाची. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, हा कार्यक्रम बेळगाव ग्रामीण मध्ये हाचा ट्रेलर आहे. 17 तारखेला फॉर्म भरायचा आहे. त्यावेळी सुद्धा हजारो संख्येने बेळगाव ग्रामीण मधनं, बेळगाव ग्रामीण बाबतीत ती प्रचार करायला. ನಾನು ಬೆಳಗಾವ್ ಗ್ರಾಮೀಣದಿಂದ 75,000 ಲೀಡ್ ತಗೊಳಕಿದ್ದೇನೆ. ನೀವು ಎಲ್ಲರೂ ನನಗೆ ಲೀಡ್. ಗೋಕಾಕದಾಗ 5,000 मी रमेश जारकिहोली साहेबांच्याकडे बघितलो. गोकाक मध्ये 5,000 रमेश जारकिहोलीच्या क्षेत्रात. च्या मायला हे काय म्हणायचं. मी म्हटलं मुंगेरीलाल की हसीन सपने म्हणून मी बघितलेलं, हे पुढचं काहीतरी आहे. गोकाक मध्ये लीड घेणार म्हणे रमेश जारकिहोलीच्या क्षेत्रात. तिथं जाऊन खोकलायचं झालं तर त्यांची परमिशन घ्यायला लागते आणि मतं जास्त घ्यायची लई लांबची गोष्ट आहे. त्यामुळे गोकाक मध्ये लीड असेल, क्यारभावीत लीड असेल, आणि बेळगाव ग्रामीण मध्ये सुद्धा बीजेपी ह्यावेळी लोकसभेला जास्तीत जास्त लीड घेणार. आणि मी तुम्हाला सगळ्यांना मला धरून, आम्हाला जर हिंदूनं काढलं असेल, आम्ही जर हिंदूची औलाद असेल, तर बीजेपी साठी काम करायचं. हिंदू धर्माची जाण राखण्यासाठी येणारी निवडणूक ही जगदीश शेट्टर साहेबांची नाही, आमची आहे, तुमची आहे, छत्रपती शिवरायांच्या विचारांची आहे. याची जाण ठेवायची आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून रात्र दिवस राबायचं. आजपासून 7 तारखेपर्यंत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आमचा एकच उद्योग, जगदीश शेट्टर साहेबांना खासदार म्हणून पाठवायचं आहे. मगाशी काही लोकांनी ते बी उल्लेख केला, जगदीश शेट्टर साहेबांच्या बाबतीत बोलायला लागले ते बाहेरच आहेत. काही लोक म्हणाले सुवर्ण सौदा त्यांनी केलं. सुवर्ण सौदा कर्नाटक सरकारनं केलं, बरोबर आहे, पण त्याचा फायदा माझ्या मराठी बांधवांना झालाय. आणि बेळगाव कुठं बी असलं तरी पहिला भारतात आहे. आम्ही सगळे हिंदू आहोत.
आम्ही एकत्र काम करणार आहे. तुम्हा सगळ्यांना लक्षात राहू द्या. जगदीश शेट्टर साहेब इथं आवाज दिला तर धारवाडला आवाज जाते. बदामीला आले होते मैसूरहून सिद्धरामಯ್ಯ काका. सिद्धरामಯ್ಯ ಅವರು ಎಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ರು? ಮೈಸೂರದಿಂದ ಬದಾಮಿಗೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಬಂದ್ರು. ಆಗ ನಡೀತೈತಿ. सोनिया गांधी इटलीहून इथं आली. सूनबाई म्हणून घेऊन नाचा लागले, आमची सून आली, आमची सून आली म्हणून. तेवढंच नव्हे, तिला बळ्ळारीला निवडणुकीला आणले, ते बी स्वागत केलं. तुम्ही केला तर चांगलं, आम्ही केलं तर बाहेरचा आहे ना, बाहेरचा ना आजचा, या देशाचा, ह्या भारत मातीचा, ह्या हिंदू धर्माचा. आणि नरेंद्र मोदींचे विचार जोपासण्यासाठी एक शेवटचं सांगून मी माझं संपवतो, कारण रमेश जारकीहोळी साहेब बोलायला पाहिजे, जगदीश शेट्टर साहेब बोलायला पाहिजे. आम्ही तुम्ही इथं सगळे बसलेले. देश स्वतंत्र झाला 1947 साली. आम्ही कुणीच जन्मलो नव्हतो. लाखो लोकांनी प्राण दिलाय देश स्वतंत्र व्हावा म्हणून. राम मंदिरासाठी प्राण दिलेत लाखो लोकांनी. त्यावेळी राम मंदिर बनलं, राम मंदिर बनवलं नरेंद्र मोदींनी. काँग्रेसवाले म्हटले राम जन्मलाच नाही. आणि आता रामाला दर्शन घ्यायला पाळी लावलेत, नंबर लावलेत. देश स्वतंत्र झाला, देशासाठी आम्ही काही करू शकलो नाही, ना तुम्ही ना मी. आता आम्हाला काहीतरी जबाबदारी आहे देशासाठी करायची. आणि ते बी काय खिशात पैसे देऊ नका. तुमचा वेळ बी जास्ती नको आहे आम्हाला. तुम्हाला देश स्वतंत्र झाल्यावर, तुम्ही जन्मल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फ्री मध्ये एक गोष्ट दिली आहे. तो गरीब असू दे, श्रीमंत असू दे, जगदीश शेट्टर साहेब असू दे, रमेश जारकीहोळी असू देत, हनुमंत निराणी असू देत, नरेंद्र मोदी असू देत, येडियुरप्पा साहेब असू देत, राहुल गांधी असू देत, सोनिया गांधी असू दे, लक्ष्मी हेब्बाळकर असू दे, मी असू दे, रस्त्यावरचा भिकारी असू दे, तुम्ही असू दे, सगळ्यांना एक मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आम्हाला दिलेला आहे. प्रत्येकाला एकच मत घालता येतो, दोन घालता येत नाही. ते एक मत कुणाला घालायचं? नरेंद्र मोदीला घालायचं. काही लोक ते एक मत कुणाला घालायचं याचा निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला. ते मत नरेंद्र मोदीला घातला किंवा जगदीश शेट्टर साहेबांना घातला तर ते हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जाणार आहे, राम मंदिराच्या रक्षणासाठी जाणार आहे. मगाशी धनंजय बोलताना सांगितलं ना, एक मत राम मंदिर, एक मत ह्याला. तुम्ही एक लक्षात ठेवा, तुमच्या एका मताची एवढी किंमत आहे. 500 वर्ष माझा राम रस्त्यावरती एका पेंडाल मध्ये बसला होता. भगवान माझा राम, तुमचा राम, सगळ्यांचा राम. पण तुमच्या एक मताची ताकद आज आलिशान मंदिरामध्ये येऊन राम बसलाय तुमच्या एका मतामुळे. त्यामुळे ते मत तुम्ही देत असताना लक्षात ठेवा, कुठल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदींना दिलं पाहिजे. आणि इथं सांगतात मृणाल हेब्बाळकरला द्या. जगदीश शेट्टर साहेब बाहेरचे होतात. मृणाल हेब्बाळकरला मत दिला तर पंतप्रधान इटलीचा होणार आहे. आणि जर जगदीश शेट्टर साहेबांना दिला तर या मातीत जन्मलेल्या एक चहा विकणाऱ्या बापाचं पोरग, भांडी घासणाऱ्या एका गरीब आईच्या पोटी जन्मलेलं पोरग तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान होणार आहे. मग तुम्ही ठरवायचं कुणाला द्यायचं आहे. आणखी एक कार्ड वाटा लागली आहे. हे जारकी साहेबांच्याकडनं आणि एक दुसरं अस्त्र आलं. हे कार्ड वाटा लागले. हे कार्ड देऊन तुम्हाला काय काय देतो म्हणून आश्वासन द्याले. एक लक्षात ठेवा, सगळं खोट आहे बरं का. इलेक्शनच्या वेळी दिलेलं आहे, सगळी फसवणूक आहे, सगळं खोट आहे. आणि लक्षात ठेवा, त्यांच्या डोक्यावर 500-700 कोटी कर्ज आहे. हे आता हळूहळू गाडी रिव्हर्स गिअरला लागलेली आहे. उगीच पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. आणि मला माहिती आहे, जे पैशाला विकले जातात ते कावळे, आणि हिंदू धर्मासाठी जगतात ते माझ्या शिवरायांचे मावळे. आणि जे माझे इथं बसलेत ते मावळे बसलेत. हे असले कार्ड बीड दोनदा जरी जिंकले असले निवडणूक, फक्त पैशाच्या जोरावरती फसवणूक करून, खोटं बोलून, मी तुमच्या घरची लेख आहे, मी तुमच्या घरचा मुलगा आहे. किती घरचे लेख, किती घरच्या मुली, हे अजून मोठा प्रश्न आहे. आम्ही कुठलं बाहेरचं आहे, आम्ही काही वाईट करणार नाही. नरेंद्र मोदी करोना काळात तुमच्या घरात राशन पोहोचवलं, अजूनपर्यंत राशन यायला लागलंय. जग सगळं नरेंद्र मोदीला नेता म्हणून मान्य केलंय. मग तुम्ही आम्ही करायचं नाही का? हिंदू धर्मासाठी माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना. जे घडलं ते घडून गेलं, पण आताची निवडणूक मात्र हिंदुत्वाची आहे, हिंदू धर्माची आहे. तुम्हाला सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे. 7 तारीख नरेंद्र मोदी, बीजेपी, कमळ, जगदीश शेट्टर. 7 तारीख बीजेपी, नरेंद्र मोदी, कमळ, जगदीश शेट्टर. 7 तारीख बीजेपी, नरेंद्र मोदी, कमळ, जगदीश शेट्टर. करशीला? सगळ्यांचा हात वर केला तर मी मान्य करणार. अरे वा, त्याच्या मायला ಈ ಜನ ಫೋಟೋ ತೆಗೆದು ರಾತ್ರಿ ಕಳ್ಸ್ರಿ ಲಕ್ಷ್ಮಿ ಅಕ್ಕ. ಸ್ವಲ್ಪ ನಿದ್ದೆ ಹಾರ್ಲ, ನನಗೂ ಖುಷಿ ಬರ್ತೈತಿ. ಧನ್ಯವಾದ.
धन्यवाद दादा. या ठिकाणी